कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गॅस पुरवठा सुरळीत करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। घरगुती गॅसचा 100% घरपोच पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले असून अवैध विक्री आणि ब्लॅक मार्केटिंगला कडक इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गॅस एजन्सींना स्पष्ट निर्देश देत घरगुती गॅसचा 100% घरपोच पुरवठा करण्याचे आदेश दिले। तसंच कोणत्याही परिस्थितीत ब्लॅक मार्केटिंग, बुकिंग शिवाय वितरण किंवा OTP शिवाय गॅस देणं सहन केलं जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे। औद्योगिक क्षेत्र, हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी उपलब्धतेनुसार गॅस पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। सध्या व्यावसायिक गॅसचा 20% पुरवठा सुरू असून पुढील काळात तो वाढवण्याचा विचार असल्याचं कंपन्यांनी सांगितलं। तसंच औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांना पाईपद्वारे गॅस जोडण्या देण्यावरही भर देण्यात येणार आहे। कामगार आणि परप्रांतीयांसाठी 5 किलो गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। दरम्यान नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून नियोजित वेळेनुसारच घरपोच गॅस स्वीकारावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले।